सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्तेने ऐकाल अशी मी नम्र विनंती करते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते। आले किती गेले किती उडून गेले भराभरा, आले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा। 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत एक बाळ जन्माला आले, तेच म्हणजे शिवबा। राजनीती, गनिमीनीती, युद्धनीती यांसारख्या कुटक्षेत्रांचा कलश म्हणजे शिवबा। परस्त्रीला आई मानणारा एकमेव राजा म्हणजे शिवबा। ज्या राजाला कधी पाहिली नाही, ज्या राजाने महाराष्ट्राला जगण्याचा मंत्र दिला, तेच म्हणजे शिवबा। या थोर जिजाऊंनी कसा घडवला असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसा असेल तो शिवबा। अहो, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे शिवाजींचा खेळ, मनगटांचा खेळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीचा वार, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीच्या शौर्य, शिवछत्रपती म्हणजे मनाचे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे। व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाही। शिवाजी भीती नव्हती जगाची, एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची, त्यांना साथ होती मावळ्यांची आणि जिजाऊंच्या शिक्षणाची, त्यांना साथ होती मावळ्यांची आणि जिजाऊंच्या शिक्षणाची। मी जाता जाता एवढंच म्हणेन, तोंडात नको हृदयात भक्ती नित्य असू दे, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, शिवशाहीची ही मनामध्ये दिसू दे, शिवशाहीची ही तुमच्या मनामध्ये दिसू दे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।